तुझी ट्रेनिंग जर्नी कशी होती 7 मेंटॉरमध्ये? मी जेव्हा इन्स्टिट्यूट जॉईन केलं, पूजा होडेकर मॅम होत्या आम्हाला शिकवायला. तर त्यांनी ते इनिशिएटिव्ह घेतलं की ते प्रत्येक स्टुडंटकडं पर्सनली लक्ष देणार आणि त्यांचे डाऊट, क्वेरीज किंवा जे काय असेल त्यांनी सॉल्व्ह केलं. आणि प्लस आम्हाला प्रॅक्टिकल नॉलेजसुद्धा भेटलं, लाईक अपार्ट फ्रॉम थेअरीज. प्लेसमेंट जर्नी कशी राहिली? त्यांनी तुझे मॉक सेशन घेतले असतील? हो, म्हणजे त्यांनी आम्हाला रिझ्यूम कसा बिल्ड करायचा आहे, टू इंटरव्ह्यू क्वेश्चन्स कसे आन्सर्स करायचे ते पूर्ण इन डिटेल त्यांनी आम्हाला गाईड केलं आहे त्यासाठी. ओके, तुझी इंटरव्ह्यू जर्नी कशी होती? पहिला इंटरव्ह्यू तर खूप स्ट्रेसफुल आणि नर्वस वाटला, बिकॉज मी फर्स्ट टाईमच कोणता इंटरव्ह्यू देत होते. बट जसे जसे मी इंटरव्ह्यू देत गेले तसा माझा एक्सपिरियन्स आला की असे क्वेश्चन आन्सर्स करायचे असतात किंवा क्वेश्चन्स असे येणार असतात. मी कोप अप केलं की इंटरव्ह्यू. आय होप यू आर क्वाईट सक्सेसफुल अँड एक्साइटेड फॉर दिस अपॉर्च्युनिटी. येस, आय एम ग्रेटफुल फॉर 7 मेंटर्स की मी शिकू शकले अँड दे गेव मी अ लॉट ऑफ नॉलेज. Hello guys, this is Reshma from 7 Mentor. We are back again with a new podcast with a successful play student, Shravani. Let's have a word with her. Hi Shravani, how are you? I'm good. All good? Okay, great. So Shravani, थोडं तुझ्याबद्दल सांगू शकतेस? Yes, sure. So hello, my name is Shravani and I'm from Pune and I have completed my Java full stack course from 7 Mentors. ओके, ग्रेट. तुझं क्वालिफिकेशन काय झालंय श्रावणी? तू काय केलंस? मी BE केली आहे, दॅट इज बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंग फ्रॉम सिंहगड कॉलेज. ओके, ग्रेट. मग तुला या कोर्सबद्दल कोणी सांगितलं? मला या कोर्सबद्दल माझ्या भावाने सांगितलं. तो हा कोर्स करतच होता, सो मला ते इंटरेस्टिंग वाटलं की नक्की तो काय करतोय, मला इंटरेस्ट डेव्हलप झाला. सो मला समजलं ह्या कोर्सबद्दल. ओके, 7 मेंटॉर्सला तू कसं सर्च केलंस? मला एक साईट थ्रू ॲडव्हर्टाइजमेंट आलेली अबाउट 7 मेंटर्स. सो मी साईटवर गेले, इन्फॉर्मेशन बघितली आणि मला रिव्ह्यूज खूप छान वाटले. सो मग आय थॉट ओके, ग्रेट. म्हणजे तुला बरीच इन्फॉर्मेशन इन्स्टावर मिळाली. येस येस येस. राईट. ओके, सो 7 मेंटॉरमध्ये आलीस त्यावेळेस तुला काउन्सिलिंग मिळालं असेल, राईट? तुझ्या काउन्सिलरचं नाव सांगू शकतेस? माझ्या काउन्सिलरचं नाव स्नेहा मॅम होतं. ओके, ग्रेट. त्यांनी काय इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली तुला? त्यांनी कोर्सबद्दल मला इन्फॉर्मेशन दिली, लाईक हा कोर्स काय आहे, त्याच्यात काय काय असतं. आणि मला एवढं नॉलेज नव्हतं कोर्सबद्दल, सो त्यांनी खूप हेल्प केलं मला कोर्सबद्दल इन्फॉर्मेशन द्यायला. ओके, ग्रेट. म्हणजे तुला प्रॉपर सगळी इन्फॉर्मेशन मिळालेली आहे, राईट? ओके, तुझ्या ट्रेनिंगबद्दल सांगू शकतेस का? तुझी ट्रेनिंग जर्नी कशी होती 7 मेंटॉरमध्ये? कॉलेजमध्ये लेक्चर्स व्हायचे, बट ते एवढे पण इन डिटेल नसायचे आणि ऑफकोर्स स्टुडंट्स जास्त असल्यामुळं फोकस एका स्टुडंटवर नाही राहू शकत. तर मग मी जेव्हा इन्स्टिट्यूट जॉईन केलं तर पूजा होडेकर मॅम होत्या आम्हाला शिकवायला. तर त्यांनी ते इनिशिएटिव्ह घेतलं की ते प्रत्येक स्टुडंटकडं पर्सनली लक्ष देणार आणि त्यांचे डाऊट, क्वेरीज किंवा जे काय असेल त्यांनी सॉल्व्ह केलं. आणि प्लस आम्हाला प्रॅक्टिकल नॉलेजसुद्धा भेटलं, लाईक अपार्ट फ्रॉम थेअरीज प्रॅक्टिकल नॉलेज पण आम्हाला दिलं. ओके, ग्रेट. सो तुझे ट्रेनर्स तुमच्यासाठी अवेलेबल होते, ते तुम्हाला सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर करायचे. ग्रेट. सो तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज जास्ती मिळाले. जसं तू सांगतेस की कॉलेजमध्ये तुम्हाला एवढं इन डिटेल शिकवत नव्हते, तेवढं तुम्हाला इथं प्रॅक्टिकली इन डिटेल कव्हर करून दिलेलं आहे. सो तुमच्या इंटरव्ह्यूसाठी खूप हेल्पफुल राहिलं असेल हे? येस येस, खूप जास्त. त्यांनी आम्हाला प्लेसमेंटसाठी सेशन दिलं होतं, लाईक त्यांनी आम्हाला सांगितलं की इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स काय असणार आहे, तुम्हाला रिस्पॉन्स कसा द्यायचा आहे, लाईक जेस्चर्स वगैरे, ग्रीट कसं करायचं आहे जे आपला इंटरव्ह्यू घेणार आहे. तर ते खूप जास्त हेल्पफुल वाटलं मला, बिकॉज ऑफकोर्स फर्स्ट इंटरव्ह्यू असा असतो की आपण खूप जास्त नर्वस आणि स्ट्रेसमध्ये असतो. तर त्यांचं सेशन असं होतं की ते खूप हेल्पफुल झालं मला कॉन्फिडन्स आला आणि मी इंटरव्ह्यू देऊ शकले. ओके, ग्रेट. सो तुझी ट्रेनिंग जर्नी खूप चांगली राहिलेली आहे, एक्साइटेड दिसती आहे, राईट? ग्रेट. सो तुझी ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर पूजा मॅमनी तुला जास्त प्रॅक्टिकल असाइनमेंट्स वगैरे दिले असतील, त्यात तुला चांगला डिफरन्स जाणवला असेल की प्रॅक्टिकली किती इम्पॉर्टंट आहे शिकायचं. सो त्यात तुझे एक्सपिरियन्सेस कसे होते? म्हणजे डाऊट्स आले मला ते करताना प्रोजेक्ट्स वगैरे, बट असं होतं की मॅम आमच्यासाठी अवेलेबल होत्या. म्हणजे आफ्टर लेक्चर्स जरी आम्ही त्यांना डाऊट विचारले तरी ते सांगायचे. असं नव्हतं की लेक्चर्सच्याच टाईमला ते आपला डाऊट क्लिअर करतील. म्हणजे कधी पण मी टेक्स्ट केला, कॉल केला तर शी वॉज देअर टू आन्सर अँड सॉल्व्ह माय डाऊट्स. ग्रेट, ग्रेट. सो तुला ते प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन तुमच्या इंटरव्ह्यूजमध्ये तुम्हाला खूप युजफुल झालं आहे, राईट? ओके, ग्रेट. सो श्रावणी, तुझी ट्रेनिंग जर्नी तर चांगलीच आम्हाला साऊंडेबल दिसते. सो आता जेव्हा तू प्लेसमेंटला अप्रोच केलं असेल तेव्हा तू कुठल्या मॅमला कनेक्ट केलं होतं? आमच्यासाठी निकिता मॅम होत्या आम्हाला
गाईड Okay. करायला. ओके, सो त्यांनी तुला प्रॉपर गायडन्स दिला सगळा प्लेसमेंटचा. येस येस. प्लेसमेंट जर्नी कशी राहिली? त्यांनी तुझे मॉक सेशन घेतले असतील. हो, right? म्हणजे त्यांनी आम्हाला रिझ्यूम कसा बिल्ड करायचा आहे, टू इंटरव्ह्यू क्वेश्चन्स कसे आन्सर्स करायचे आहेत, ते पूर्ण इन डिटेल त्यांनी आम्हाला गाईड केलं आहे त्यासाठी. ओके, सो तू ते सेशन्सही अटेंड केले जे 7 मेंटॉरनी प्रोव्हाइड केले. Yes, सो yes. युजली तुमच्या ट्रेनिंग सोबत तुम्हाला फ्री लेक्चर्स मिळतात, हो. तेही तू सगळे अटेंड केलेले आहेस. ओके, कसे होते ते सेशन्स? तुला ते इफेक्टिव्ह वाटलेत येस तुझ्यासाठी? येस, खूप जास्त इफेक्टिव्ह वाटले आमच्यासाठी, कारण की आम्ही फ्रेशर आहे, आम्हाला काय एक्सपिरियन्स नाही आहे, की आमच्यासाठी तर हे फर्स्ट टाईमच आहे. इंटरव्ह्यू कसे असतात, रिझ्यूम कसा असला पाहिजे, तर ते सेशन्स खूप हेल्पफुल वाटले. ग्रेट. अजून निकिता मॅमनी तुला कुठल्या कंपनीजचे अप्रोच केलेले आहेत? आय होप की तुझे सगळे इंटरव्ह्यूज त्यांनी प्रॉपर शेड्यूल वगैरे करून दिले असतील. येस येस, इंटरव्ह्यूज पण प्रॉपर जसे शेड्यूल केले होते तसेच झाले आमचे. ओके, कशी होती तुझी इंटरव्ह्यू जर्नी? कशी होती? पहिला इंटरव्ह्यू तर खूप स्ट्रेसफुल आणि नर्वस वाटला, बिकॉज मी फर्स्ट टाईमच कोणता इंटरव्ह्यू देत होते. बट जसे जसे मी इंटरव्ह्यू देत गेले तसा माझा एक्सपिरियन्स आला की असे क्वेश्चन आन्सर्स करायचे असतात किंवा क्वेश्चन्स असे येणार असतात. सो Okay. मग मी कोपअप केलं की इंटरव्ह्यू. ओके, सो तुझी ट्रेनिंग जी कंप्लीट केली तू त्याच्यातनं तुला प्रॉपर सगळं एक्सप्लेन करता आलं इंटरव्ह्यूजमध्ये, राईट? ओके, सो प्लेसमेंट जर्नी पण तुझी ओव्हरऑल चांगली आहे, राईट? सो आता कसं वाटतंय तुला? तू प्लेस झाली आहेस, तुला छान ऑफर मिळाली आहे. आय होप यू आर क्वाईट सक्सेसफुल अँड एक्सायटेड फॉर दिस अपॉर्च्युनिटी. येस येस, इट फील्स व्हेरी हॅपी की मला प्लेसमेंट भेटली आणि आता आय एम वर्किंग इन अ कंपनी. आणि आय एम ग्रेटफुल फॉर 7 मेंटर्स की मी शिकू शकले अँड दे गेव मी अ लॉट ऑफ नॉलेज. ओके, ग्रेट. थँक्यू सो मच श्रावणी तुझ्या या इनपुटसाठी. तू काय आमच्या स्टुडंटसाठी काय इनपुट्स देऊ शकतेस? तुझे काही रेफरन्सेस तुझे? I would just say ki believe in yourself and believe in just one thing that you can do it. Thank you so much, Shravani. Thanks for your valuable time. We wish you all the best for your new Thank journey. you. Thank you, students. We'll be back again with a new podcast. Until then, bye. See you again.